तर मंडळी मजेत आहात ना? मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये। आज बनवणार आहे तळणीचे मोदक। तर तळणीच्या मोदकांसाठी सर्वप्रथम सारण बनवून घ्या। सारणासाठी ह्यामध्ये तेल टाकलेलं आहे। कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे। ह्यामध्ये आपण आता खसखस टाकणार आहे। जवळजवळ अर्धा ते पाऊण चमचा इतकी खसखस आपण इथे वापरणार आहे। खसखस टाकून घेतली आहे तेलामध्ये। थोडासा त्याचा कलर चेंज व्हायला लागला की त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। खसखस पहिल्यांदा थोडीशी कलर बदलू द्यावी। या ठिकाणी तुम्ही बघू शकता खसखस फुलू लागली आहे, छान कलर चेंज होत आला आहे। चला तर आता ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात। ड्रायफ्रूट्स हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। जवळजवळ हे अर्धा चमचा आणि वरतून 2 चमचे म्हणजे 2.5 चमचे इतका आहे। तेही आपण परतून घेऊयात तेलामध्ये। या ठिकाणी गॅस बारीक ठेवायचा आहे जेणेकरून आपलं खसखस या ठिकाणी करपणार नाही। मंद गॅसवरती छान खरपूस तळून घ्यायचं आहे। कलर चेंज झाला थोडा ड्रायफ्रूट्सचा की त्याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे। रवा 2 चमचे इतका आहे। तोही आपल्याला रंग बदलेल इथपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे मंद गॅसवरतीच आपण परतवत आहे। या ठिकाणी आता आपण विलायची पावडर टाकलेली आहे थोडीशी। खोबरं मी किसून घेतलं होतं आणि मिक्सरला थोडंसं फिरून घेतलेलं आहे। तेही मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे। 1 मोठी वाटी इतकं खोबरं आहे। मस्त रंग बदलेपर्यंत परतवत राहायचं आहे। छान रंग बदलला की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे। या ठिकाणी मी थोडा गॅस वाढवलेला आहे। हे मोदक जवळजवळ 15 ते 20 दिवस आरामशीर राहतात। फक्त त्याला कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत पॅक बंद। जवळजवळ 5 ते 7 मिनटं तरी ह्याला असंच कोरडं भाजत राहायचं आहे। भाजल्याच्या नंतरनं त्याचा रंग अशा प्रकारे होतो। थोडं कोमट गार झालं की ह्याच्यामध्ये आपण साखर घालायची आहे अंदाजानुसार। त्यापूर्वी थोडंसं चमचाभर तूप टाकून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मिक्स झालं गॅस बंद करून टाकायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी एकजीव झालं की चव कशी सर्वत्र सेम लागते। चला तर आता आपण या ठिकाणी लाटीचं पीठ मळून घेऊयात, म्हणजे सारणाच्या भोवती लावलेलं आपलं पीठ। तर या ठिकाणी मी पीठ घेतलं आहे। जवळजवळ हे 1 मोठी वाटी इतकं पीठ आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा इतकं तूप घातलेलं आहे। थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे या ठिकाणी। आणि या ठिकाणी मी रवा घालून घेतलेला आहे। जवळजवळ तो पाव चमचा इतका आहे। पाव चमचापेक्षा जास्त म्हणजे अर्धा चमचा इतका आहे। पूर्ण जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहे।
छान एकत्र झालं की आपल्याला एकदा त्याला हातावरून दाबून घ्यायचं आहे हाताने, म्हणजे ते मिक्स होईल. कसं ते मी दाखवतेच तुम्हाला. आपण हे सगळं दुधामध्ये मळून घेणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुधात मळा किंवा पाण्यामध्ये मळलं तरीही चालेल. या ठिकाणी मी 1 वाटी इतकं दूध घेतलेलं आहे आणि हातावरती आपल्याला अशा प्रकारे पिठाला करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व गुठळ्या निघून जातात. त्यामुळे पिठातल्या तूप, रवा आणि मीठ एकजीव होतं. मळल्यानंतरनं पीठ अतिशय लुसलुशीत बनतं. त्यामुळं आता आपण या ठिकाणी थोडी थोडी दुधाची मात्रता टाकून घेऊयात, क्वांटिटी टाकून घेऊयात थोडी थोडी आणि मिश्रण एकजीव करून घेऊयात. अतिशय घट्टही नाही आणि अतिशय पातळही नाही असं हे पीठ मळायचं आहे आपल्याला. छानपैकी असा गोळा होईल असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. भरपूर आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे. त्यानंतर सुद्धा भरपूर वेळ छान मळून गोळा झाला की त्यावरती आपल्याला ओलं कापड टाकायचं आहे. हे पीठ मी मैद्याचं वापरलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही गव्हाचं सुद्धा वापरू शकता. आपण मगाशी तयार केलेलं सारण या ठिकाणी मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे. चवीनुसार यामध्ये मी आता पिठी साखर टाकून घेत आहे. पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात. अंदाजाने आणखी थोडीशी साखर मी वाढवली आहे इथं. तुम्ही ती तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. या ठिकाणी माझा चमचा छोटा आहे, त्यामुळं तुम्हाला वाटेल की साखर किती घातली आहे, तर अंदाजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी घेऊ शकता. मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एकजीव झाल्यानंतर ह्याला थोडंसं साईडला ठेवून घेऊयात आणि आपण लाट्या लाटायला घेऊयात. लाटायला घेण्यापूर्वी ह्या मिश्रणामध्ये सारणामध्ये आपण दूध पावडर मिक्स करूयात. जवळजवळ ही 2 ते 2.5 चमचे इतकी दूध पावडर आहे. ही ऑप्शनल आहे, पण अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा. अतिशय छान टेस्टी बनतं आपलं सारण आणि हे खूप टाईमपर्यंत टिकतं सुद्धा. चला तर आपण आता पिठाच्या लाट्या लाटून घेऊया. सर्वप्रथम पिठाचा एक गोळा घेऊन आपण त्याला लाटून घेऊयात. लाटल्याच्या नंतर आपण ग्लासाच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने आपण छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊयात त्याच्या. या ठिकाणी मी ग्लासाचा वापर करत आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने तुम्ही कट करून घ्या. छानपैकी असं कट झालं की आपल्याला इझी पडतं मोदक बनवण्यासाठी. ह्यातले काही मोदक मी मोठे करणार आहे आणि काही छोट्या प्रमाणामध्ये म्हणजे छोट्या आकाराचे बनवणार आहे. म्हणजेच ते देवासाठी असणार आहेत आणि हे रेग्युलर आपल्या सर्वांसाठी प्रसादासाठी असणार आहेत. समान आकाराच्या ह्या आपल्या पुऱ्या करून झालेल्या आहेत. ह्या लाट्या लाटून झालेल्या आहेत. अशा प्रकारे सर्वांनाच माहिती आहे की आपण मोदकांसाठी कळ्या कशा पाडतो. त्या आता नॉर्मल आहेत. त्याच्यामध्ये सारण भरून मी अशा प्रकारे मोदक तयार करून घेतलेले आहेत.
दुसरा एक मोदक बनवते या ठिकाणी मी। ही बनवत आहे, पण थोडा या ठिकाणी कॅमेरा हल्ला आहे त्यामुळे ते काही दिसत नाही आहे। पण अशा प्रकारचे मी दोन आकारांचे या ठिकाणी मोदक बनवलेले आहे। नॉर्मली मोदक बनवणं अतिशय साधं सोपं आहे आणि नॉर्मली सर्वांना येतच। छानपैकी ह्यामध्ये लाटीमध्ये मी भरून मोदक तयार करून घेत आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर अशाच प्रकारच्या सीझनल आणि सोप्या सोप्या रेसिपीज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत राहते। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, अतिशय साधी सोपी आणि मोजक्याच साहित्याची, तर तुम्ही आपल्या चॅनलला जाण्यापूर्वी नक्की आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करून घ्या, त्यामुळे आपली भेट नियमितपणे होत राहील। तर या ठिकाणी मोदक बनवून तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। मस्तपैकी मोदकचा हा शेप तयार झाल्यानंतर ना एकदा मी तुम्हाला दाखवून घेते। अतिशय छान बनतो, साधा सिंपल। अशा प्रकारे मी मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि छान तळून घेणार आहे। हे तळणीचे मोदक अतिशय पटकन बनणारे आहे। फक्त खोबरं किसलेलं वापरलं आपण तर फास्ट होतात, नाही तर खोबरं किसेपर्यंत आपल्याला थोडा वेळ जातो। नाही तर अतिशय चविष्ट, खूप काळ टिकणारी आणि अप्रतिम चविष्ट अशी ही मोदकाची रेसिपी आशा करते की तुम्हाला आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर पटकन आत्ताच्या आत्ता आपल्या या रेसिपीसाठी लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आशा करते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब फॉलो केलेलं असेल। तुम्ही पाहू शकता, दिसायला अतिशय छान आणि चविष्ट अशी हे आपले मोदक बनवून तयार झाले आहे। चला तर सजावट करून घेऊया। ओहो, खूप छान। तर तळणीचे मोदक कोणाकोणाला बनवायला आवडतात तर प्लीज नक्की कमेंट करा की तुम्हाला हे आवडतात आणि तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे तळणीचे मोदक करता हे मला मेसेज करायला विसरू नका। तर भेटूयात अशाच एका छान ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय फॅमिली।